فلوس عندي خوش فاصلة يا أخي تفوز. काय गे कुठं आहे तुझा नवरा? मला काय माहिती नेला सर तुझ्याच नवऱ्याने दारू ढुसायला. माझ्या नवऱ्याला तुझ्याच नवऱ्याने सवय लावल्या. तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला सवय लावली. बेटा बायकोले म्हणजे बायको मूर्खा, अरे लाज वाटली पाहिजे तुला. एवढी सोन्यासारखी बायको तुझी आणि तू आता ठीक आहे आजचा दिवस बसलाय माझ्यापर्यंत, उद्यापासून दारूला हात लावायचं नाही तू. गेले कर गेली गेली ये चल. अगं तुझ्या नवऱ्याला मी लई वाईट समजत होती, पण तुझा नवरा लई गुणाचा आहे. माझ्या नवऱ्याला कसं काय गुणाचं म्हणायला लागल्या? यार माझी बायको आली की माझ्या ए मोडका सोन्यासारखी बायको दिल्या देवानं तुला. इथनं पुढे जर दारूला हात लावलास काय पैताना केस गावेन. गेली का बघ. गेली गेली. कुठे निघालायस? चालली बेंद्रात सामान आणायला. इधर आमचं पण बेंद्राचं सामान आण. काय काय आणायचं आहे? एक रंगाचा डबा आणि एक मुस्कान. बर बर. मग काकी तुमच्यात तर बैल नाही ना? कोण म्हटलं आमच्यात बैल नाही? हाय की एक बैल. कुठला बैल? ते बघ बायकोचा बैल. मयुरी तू जरा भांडी धुत जा, मला कामाला जायला उशीर होते. मला माहित आहे तुमची आईच तुम्हाला सगळं शिकवत्या. आई जरा सकाळचं झाडून काढत जा, मला कामाला जायला लय उशीर होते. मला माहित आहे तुझी बायको तुला सगळं शिकवत्या. अरे हे काय करायला लागलायस? आय तुला वाटतंय बायको माझी गुरु आहे आणि बायको वाटतंय तू माझी गुरु आहेस. तुम्हा दोघींना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भावा लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच घरला आलायस बर का? होय होय वहिनी बरं आहे का? होय बरं आहे की. बर चला घरात बसून बोलूया. अगं आई माझा मित्र आलाय बघ. कोण रे? अगं ज्याचा तू लाड करत नव्हतीस रे तेव चालाय. येताना सरबत घेऊन ये. आले आले. काय पण म्हण, पण काकूंचा माझ्यावरती लय जीव आहे. होय भावा माझ्या आईचा तुझ्यावर लय म्हणजे लय जीव आहे. हे घे बाळा. पण बाबा काल सीएसके हरायला नाही पाहिजे. बाळा तुझी टीम कुठले? कट्टर सीएसके. आमची टीम मुंबई आहे. तुम्ही जावा चेन्नईला. जाणारा जाताना मागे तू फिरू नको. आई कुठं दिसत नाही. त्या मेल्या की. आई शिवाय घराला घर पण नाही पोरी. तू उठीत ना आणि पहिला चालती हो. ज्या आईची सेवा करत नाहीत देव त्यांना कधीच माफ करत नाही. मला जाणारा जाताना मागे तू आई माझ्या लेकरांना माफ कर ग. सांडून खराची संगत खोट्याची खरू नको. कडर या जीवाची लागडर तुझ्या बाहेरीशी दे शरण मला. जगण्याचे सुख सारे कर्माचे धागे दोरे सांभाळ तू या जीवाला. ओ मला 5,000 रुपये द्या. कशाला? मला केस सरळ करायचे आहेत. अगं मग घरात कर जा की. घरात सरळ होत नाहीत. काय ओ वहिनी असलं माझ्या भावाला सरळ केला सा आणि तुम्हाला केस सरळ होईना. कसं आहे तुझ्या लेकाचं लव्ह मॅरेज? इथे गेला चुलीला जाय तर घालायला. अभी मजा आहे ना भिडो. आय मी सांगत्या म्हणून हिला इथं अजिबात टिकून देऊ नकोस.
काय चाललंय माया लेकीचं? तुझ्या बायकोला चुलीला जाळ तर घाला येते का? चुलीला जाळ घालायत नाही. थांब तिला दाखवतो. चला तुम्ही या. काय गे तुझ्या संग लगीन करून मी चुकी गेली. तुला चुलीला आग सुद्धा लावा येत नाही. अहो पण अहो बिहो काही सुद्धा सांगू नकोस. आग कशी लावायची ती माझ्या बहिणीकडे शिक. काय गे तू रोज कामावर एवढी नटून काय येतेस? मालकीन बाई, मी नटून आले म्हणून तुमच्या काय एवढं पोटात दुखतंय? का पोटात दुखतंय म्हणजे मी पण कामावर आधी नटूनच येत होती. राहू दे बाई, पलीकडच्या वीट भट्टीवर मालकीन होते काय बघते. यातनं काय आणलंय हो? यातनं भुईमुगाच्या शेंगा आणल्यात ग. दीदीचा फोन आलता. आमच्या इकडे भुईमुगाच्या शेंगा अजिबात चांगल्या मिळत नाही त्या. मला म्हणली तुझ्या इथनं आणून ठेव, मी लगेच न्यायला येतो. तुम्हाला जरा तर काही लाज वाटते का? का ग काय झालं? त्या बिचारीला उगाच ये आणि जावा तुम्हीच या शेंगा नेऊन पोच करून या. असं म्हणतेस? बर मी बाहेरच्या बाहेरच जातो या शेंगा घेऊन. पहिला पोच करून येतो. आईला बायको तर देवाच्या कोणाची निघाली की मी उगाच तिला नाव ठेवत होतो. काय मग कायम नंदला नाव ठेवत असत्यास? आज लईच प्रेम होतं चाललेलं. उतू नाही चाललेलं, ती इकडे आल्या उगाच जेवणाचा ताप म्हणून याच तेच तिकडे पाठवलं. अरे दादा, मुलीकडचे यायला. काय सांगतेस दीदी? अगं माझ्याकडे नवे कपडे पण नाहीत. अगं शर्ट पण इस्त्री केलेलं नाही. सकाळी तुझ्या मुलीला छेडून आलास का नाही? तिकडचे यायल्यात. गेट लाव घरात नाही म्हणून सांग. आईला आज 2 पोरीसनी प्रपोज केला. एप्रिल फुल मुळे वाचलो, नाहीतर लय मार काढला असता ना. जाऊ दे, घरला जातो बाबा. काय हो कुठं काय? तुम्ही माझ्याकडे सारखं का बघत असताय? नाही सारखं कुठं बघतोय. खरं सांगा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे का? आईला या संधीचं सोनं करूया. होय माझं पण तुमच्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू. आय लव्ह यू. एप्रिल फुल तुमच्या बायकोने सांगितलेलं. मला